मुंबईसाठी उद्या खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोटींच्या विकास कामांची भेट मुंबईकरांना देणार आहेत, ज्याचं स्वरूप सागरी सेतू ते रेल्वेचं जाळं असं आहे। पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या सर्व प्रकल्पांचा आढावा। मी सध्या मुंबईतल्या कुलाबा कॉजवे परिसरामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर कुलाबा कॉजवे परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येते, तसेच पदपथ आहेत ते देखील या ठिकाणी रंगरंगटी करण्यात येते। सध्या आपण पाहिलं तर कुलाबा परिसरामध्ये अशा प्रकारे स्वच्छता सुरू आहे। तसेच महानगरपालिकेकडून कर्मचारी हे डिवाइडर आहेत त्या ठिकाणी देखील व्यवस्थित काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या कुलाबा कॉजवे परिसरामध्ये पदपथावर जी दुकानं लागतात ती देखील 2 दिवसांसाठी बंद करण्याच्या सूचना या महानगरपालिकेच्या वतीनं या सर्व दुकानधारकांना देण्यात आलेली आहेत। तसेच पदपथावर दुसरीकडे आपण पाहिलं तर हे बांबूचे बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS शिक्रा या हवाई जे एअरफोर्सचं विमानतळ आहे त्यावर उतरणार आहेत आणि या मार्गे ते येतील, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे पदपथावर जी दुकानं लागतात ती बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ही दुकानं सध्या बंद आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा सागरी पुलाचं उद्घाटन होणार आहे। मी सध्याला तिथंच उभा आहे आणि आपण बघू शकता आहे मोठ्या प्रमाणात तिथं पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सोबत वर जर का बघायचं तर 3ही पक्षांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। जर का मुंबईवरून पुण्याला जायचं असेल किंवा गोव्याला जायचं असेल तर ही बेटर कनेक्टिव्हिटी आणि लवकर तुम्ही या मार्गाने पोहोचू शकणार आहात। सोबत दुसरीकडे मुंबईवरून नवी मुंबई विमानतळाचं अंतर देखील यामुळे कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी ह्या संपूर्ण या कार्यक्रमाचं आपल्याला उद्घाटन होताना पाहायला मिळेल। विकास कामांचं उद्घाटन होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 30,000 कोटींचे विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होताना पाहायला मिळेल। नावाशेवा ते शिवडी लिंक हा सागरी सेतू आहे आणि या सागरी सेतूचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग त्याचबरोबर दिघा रेल्वे स्टेशनचं सुद्धा उद्घाटन करण्यात येणार आहे आणि यानंतर आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवरती मोदी यांची सभा ठेवलेली आहे। या सभेसाठी साधारण 1.25 लाख आहे ते महिला उपस्थित राहणार आहेत आणि याच लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून रायगड आरोग्य विभागाच्या माध्यमातून 500 खाटांचं सुसज्ज असं रुग्णालय उभा करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहता की या ठिकाणी मोठ्या संख्येने ॲम्ब्युलन्स आहेत ह्या आतमध्ये जात आहेत, तैनात करण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण केले जाणार आहे। त्यापैकी एक प्रकल्प म्हणजे दिघा गाव स्टेशन। मी सध्या या स्टेशनवर आहे आणि उद्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची तयारी या स्टेशनवर सध्या सुरू आहे। दिघा गाव स्टेशन हे MRVCने बांधलेलं आहे आणि त्यासाठी 90 कोटींचा खर्च त्यांना आला आहे। हे स्टेशन कळवा ऐरोली एलिव्हेटेड कॉरिडॉरचा एक भाग आहे, मात्र इतर या प्रकल्पाचा जो भाग आहे तो अजूनही अपूर्ण आहे। हे स्टेशन मात्र बांधून पूर्ण झालेलं होतं। गेल्या अनेक महिन्यांपासून हे स्टेशन धूळखात पडलेलं होतं। आता मात्र हे स्टेशन लोकार्पित केले जाणार आहे। या स्टेशनचं उद्घाटन करावं म्हणून आदित्य ठाकरे, राजन विचारे यांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात या स्टेशनचं लोकार्पण केले जाणार आहे। आपण पाहत आहे या स्टेशनवर सध्या तयारी सुरू आहे उद्याच्या लोकार्पण सोहळ्याची। पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं धामणी आणि कवडास ह्या 2 धरणांची मोठी पाणी क्षमता आहे आणि ह्याच धरणांमधून वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला जो पिण्याचा पाणी पुरवठा आहे तो होणार आहे आणि ह्याच प्रकल्पाचा शुभारंभ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे। मी त्याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे। MMRD मार्फत हा प्रकल्प आहे तो उभारला गेलेला आहे आणि ह्याचाच शुभारंभ आहे तो देशाचे पंतप्रधान करणार आहेत। संतोष पाटील, ABP माझा, पालघर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।